एक मराठी कविता लिहिली आहे. सध्या मी न्यूजर्सीमध्ये राहतो, तर सुरुवात अशी होते. माझ्या न्यूजर्सीच्या नळाला चंद्रभागेची धार, माझ्या न्यूजर्सीच्या नळाला चंद्रभागेची धार, स्नानापूर्वी विठ्ठल नाम हाच माझा आधार. तुझ्या महाराष्ट्राच्या घरात पाणी येते भरपूर, तुझ्या महाराष्ट्राच्या घरात पाणी येते भरपूर, पण दिन हे पाणी पाणीच्या रागात विठ्ठलापासून ते दूर. गेले ते दिवस ज्यावेळेस सकाळी उठताना लोक अभंगवाणी ऐकायचे, मनाचे श्लोक ऐकायचे. आज तर हनी सिंग आणि बादशाह ऐकतच सगळे उठतात. आणि आज मी न्यूयॉर्कला जाणार आहे ऑफिसच्या कामासाठी. तर माझ्या न्यूयॉर्कच्या ऑफिसची वाट म्हणजे माझी वारी, माझ्या न्यूयॉर्कच्या ऑफिसची वाट म्हणजे माझी वारी. विठ्ठल म्हणत असला की पावले पुण्यकारी, तू पंढरपूरला जाशील पण मन मात्र बाजारात, तू पंढरपुराला जाशील पण मन मात्र बाजारात, देह तर पंढरी पण मन गुंतले संसारात. आणि आज दुपारी लंचमध्ये बरिटो बोल असेल, तर माझा बरिटो बोल म्हणजे विठ्ठलाचा प्रसाद. घास घेण्यापूर्वी विठ्ठलाचा घेतो मी नाद. तुझ्या थाळीत पुरणपोळी वरण आणि भात, तुझ्या थाळीत पुरणपोळी वरण आणि भात, पण दात्याला विसरलास तर तो घास सुद्धा घात. आणि म्हणून सांगतो, माझ्या न्यूजर्सीत विठ्ठल आहे जास्त, माझ्या न्यूजर्सीत विठ्ठल आहे जास्त, तुमच्या पुण्याच्या घरापेक्षा, हे सांगतो स्पष्ट. प्रश्न नव्हता तो आहे का तुझ्या संगे, तुषार, प्रश्न होता तू आहेस का त्याच्या रंगे. तर आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहू, मग ते न्यूयॉर्क असो, न्यूजर्सी असो, लंडन असो, पुणे असो, मुंबई असो, प्रश्न कधी हा नव्हता की ईश्वर आपल्याबरोबर आहे की नाही. प्रश्न नेहमी हा होता की आपण ईश्वराबरोबर आहोत की नाही. आपण या गोष्टीवरती आत्ममंथन करूया.